गुरुवारी मी कलिंगडचा ज्यूसचा व्हिडिओ टाकला. त्याचंच हे शिल्लक राहिलेले कलिंगडच्या खापा. तर त्याचा फेकून न देता कशा प्रकारे त्याचा उपयोग करायचा ते मी तुम्हाला सांगते. या कलिंगडच्या खापा उष्ट्या केलेल्या नाहीत. त्याचा गर काढून अशा प्रकारे त्याचा वरचा लालसर भाग काढून घ्यायचा. नंतर मागची बाजूसुद्धा काढून घ्यायची आहे. साल पूर्णपणे काढून घ्यायची. तर अशाच प्रकारे सर्व खापा मी पुढून आणि मागून कापून त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आता याला किसणीवर मोठ्या होलवरती किसून घ्यायचे आहे. छोट्या होलच्या साहाय्याने किसू नका, खूप गाळ होतो. तो मोठ्या होलच्या साहाय्याने किसून घेतले तर व्यवस्थित किसून होते. 2 चांगले मोठे कांदे घेऊन अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे. हा किस झणझणीत करण्यासाठी 16 ते 17 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. 7-8 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या. चांगले 2 चमचे जिरे घालून घ्यायचे आणि झाकण लावून चांगली सरसरीत वाटण करून घ्यायचे. अशा प्रकारे ठेचा करून घ्यायचा. ठेचा काढल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. एकदम बारीक कूट नका करू. शेंगदाण्याचे दाणे दाताखाली आले पाहिजे. कढईतले तेल चांगले गरम झाले का कांदा घालून घ्यायचा. आणि नेहमीप्रमाणेच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, कांदा परतण्यासाठी थोडेसे मीठ घालून घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर परतून होतो. तर कांदा असा चांगला ट्रान्सपरंट लालसर रंगाचा परतून झाल्यावरती कलिंगडाचा किसून घेतलेला किस घालून घ्यायचा. किस आणि कांदा चांगला एकजीव होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का कलिंगड किसून नसेल घालायचे तर बटाट्यासारख्या फोडी करा आणि आपण बटाट्याची भाजी कशी बनवतो तशीसुद्धा भाजी बनवली ना खूप छान लागते. कलिंगडमध्ये पाणी असल्यामुळे त्याला पाणी सुटणारच. वाटून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. शेंगदाणे आपण शेवटला घालणार आहोत. मिरचीचा ठेचा घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा खालीवर असे परतून घ्यायचे. कलिंगडाची भाजी जर करायची ठरली तर अशा प्रकारे किस करून ठेचा करून शेंगदाण्याचा कूट घालून करा. नाही तर बटाट्यासारख्या फोडी करून बटाट्याची भाजी बनवतो, मिरच्या कापून कांदा घालून तशी भाजी करा. दोन्ही भाज्या छानच लागतात. जरा वेगवेगळ्या पद्धतीची एकच भाजी 2 वेगळ्या पद्धतीची बनवली तर चवीमध्ये सुद्धा फरक पडतो आणि घरच्यांनासुद्धा अशी 2 वेगळ्या पद्धतीची भाजी खायलाही आवडेल. किसमधले पाणी पूर्णपणे आटून गेल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. मुळ्याची भाजीसुद्धा आपण अशाच प्रकारे करतो. ही भाजी खाताना तुम्हाला कळणारसुद्धा नाही कलिंगडाची भाजी आपण खात आहोत. मस्तपैकी अशी बारीक चिरून कोथिंबीर घालून घ्यायची. थोडे खालीवर परतून घेतल्यावर गॅस बंद करून टाकायचा. कलिंगडाची भाजी तुम्ही बटाट्यासारखी बनवणार की मुळ्यासारखी किसून बनवणार मला कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.